कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणारा, शेतकरी व्यावसायिकांना धमकावणारा आणि तब्बल 10 गुन्ह्यांचा इतिहास असलेला हा सराईत गावगुंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। कोण आहे हा आरोपी आणि पोलिसांनी त्याला कसं जेरबंद केलंय, पहा हा विशेष रिपोर्ट। बार्शी शहर आणि तालुका परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी जागा बळकावणं, शेतकरी आणि व्यावसायिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणं, शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या कामात हस्तक्षेप करणं, तसंच कोयत्याच्या जोरावर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा सराईत गावगुंड संजय विलास आरगडे याला बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासातच जेरबंद केलंय। बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडे संजय आरगडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गुन्हा क्रमांक 171/2026 दाखल करण्यात आला। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 119, 118(1), 352, 351(2) आणि 3(5) या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेतली। दरम्यान आरोपी संजय आरगडे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं हालचाल करून त्याला अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे आणि नागरिकांनी समाधानही व्यक्त केलंय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संजय आरगडे याच्या विरोधात यापूर्वी विविध प्रकारचे 10 गंभीर गुन्हे दाखल झालेत। त्याला पूर्वी तडीपार देखील करण्यात आलं होतं, मात्र तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याचा आरोप आहे। त्यामुळे त्याच्या विरोधातील कारवाईकडे नागरिकांचं विशेष लक्ष लागलं होतं। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारे, दहशत माजवणारे, महिलांना त्रास देणारे, बेकायदेशीर सावकारी करणारे आणि अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे आणि त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी संजय आरगडे किंवा त्यांच्या साथीदारांकडून यापूर्वी कोणाला त्रास झाला असेल, धमकी देण्यात आली असेल किंवा त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार असल्यास न घाबरता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं म्हटलंय। तसंच बेकायदेशीर सावकारी, दहशत, भेसळयुक्त अन्नपदार्थांचा व्यवसाय, महिलांचा छळ किंवा अन्य बेकायदेशीर प्रकारांबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी। माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलंय।